मीटर रिव्हर्स न केलेल्या Yes, गाड्या sir. असा काही प्रकार आमच्या इथे होत नाही. Okay. जेन्युइन नॉन ऍक्सिडेंटल गाड्या आपल्याकडे मिळतील विथ वॉरंटी. ही 2020 ची डिझायर सीएनजी आहे. 100% पण लोन होऊ शकतं, तुमच्या डॉक्युमेंटवर डिपेंड करतं. फक्त 27,000 जेन्युइन चाललेली आहे. किंमत आपल्याला जाईल साधारण 3,60,000 रुपये. बॉडी लाईन वगैरे एकदम क्लिअर आहे. नमस्कार युट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आपला फर्स्ट टाइम शूट होत आहे, कार आणि बाईक महिंद्रा फर्स्ट चॉईस. आजचा स्टॉक तुमच्यासाठी नवीन असणार आहे, बजेट मध्ये कार असणार आहे, भरपूर अशा तुमच्यासाठी फॅसिलिटीज असणार आहेत. तर चला जरा कारच्या व्हरायटीज कोणत्या असणार आहेत, फॅसिलिटीज कशा असणार आहेत जाणून घेऊ. महेश सर नमस्कार. तर सर, फर्स्ट टाइम आपल्याला इन्व्हाइट केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. सर, आपल्या कार आणि बाईक महिंद्रा फर्स्ट चॉईस मध्ये जर कशी काय काय फॅसिलिटीज आहे आपल्या जरा व्यवस्था सांगा. ओके, पहिली गोष्ट आपल्या इथं जे गाड्या येतात त्या आमची नवीन गाडीची शोरूम आहे. ओके. सह्याद्री मोटर्स. येस. इथं ज्या गाड्या एक्सचेंज होतात त्या गाड्या इथे येतात. ओके. त्या सगळ्या आम्ही सर्टिफाय करतो. हम्म. सर्टिफिकेशन केल्यानंतर त्याला आपण वॉरंटी देतो. ओके सर. मिनिमम 6 महिने ते साधारण 2 वर्षापर्यंत. Yes. गाडी कधी मॅन्युफॅक्चर झाली आहे, कधीची गाडी आहे, काय आहे, किती चालली आहे, ओनर किती आहे, याच्यावरून आपण ते ठरवलं जातं. तर सर्टिफाईड गाड्या आपल्याकडे मिळतात. मीटर रिव्हर्स न केलेल्या Yes, गाड्या sir. असा काही प्रकार आमच्या इथे होत नाही. ओके. जेन्युइन नॉन ऍक्सिडेंटल गाड्या आपल्याकडे मिळतील हम्म. विथ वॉरंटी. Okay. 6 महिने ते 2 वर्ष डिपेंड असतं काय. कोणत्या गाड्यांवरती वॉरंटी देतात? जसे की ज्या लो बजेटच्या गाड्या आहेत त्यांच्यावरती पण वॉरंटी असते का? नाही मॅडम, लो बजेट आणि हाय बजेटचा काही संबंध नाही. ओके. 10 वर्षापेक्षा ज्या जुन्या नसतील, 10 हम्म. वर्षापेक्षा जुन्या ज्या गाड्या नाही, ओके. सगळ्यांना आम्ही वॉरंटी देतो. महिंद्रा असल्यामुळे फक्त महिंद्राच्या गाडीला देतो असं नाही. हम्म. सगळ्या गाड्यांना, कोणती असू द्या, ती स्कोडा असू द्या, वॉल्क्सवॅगन असू द्या, होंडा असू द्या, ओके. मारुती असू द्या, सगळ्यांना आम्ही वॉरंटी देतो. तर खूप चांगली फॅसिलिटीज आहे. तर सर, लोनची फॅसिलिटी कशी असणार आहे आपल्याकडे? लोन आमचा ऑल इंडिया सगळ्यांच्या बरोबर टायप आहे. ओके. सगळ्या बँक जेवढ्या आहेत सगळ्यांची टायप आहे. आपलं डॉक्युमेंटेशन बघून ज्या बँकेमध्ये जसं सुटेबल असेल त्या ओके. बँकेत आम्ही टाकून तुम्हाला लोन करून देऊ शकतो. चालेल. आणि किती ऑल ओव्हर दिवसात? महाराष्ट्र कुठेही लोन करून देऊ शकतो, काही चालेल. विषय नाही. किती दिवसात तुम्ही गाडीवरती लोन करून देता? साधारण 48 तास हा टॅट असतो. ओके. आणि डिपेंड की आता पूर्ण डॉक्युमेंटेशन मिळालं नाही मिळालं त्याच्यावर थोडं पुढे मागे होतं. चालेल. पण डॉक्युमेंट दिल्यानंतर आपल्याला 48 तासात कळतं की आपलं लोन होणार आहे आणि किती होणार आहे. मित्रांनो, खूप चांगली फॅसिलिटीज आहे. लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. आणि सर, मग आता आपल्याला आपल्या व्यवस्था इथं गाड्या पाहायला यायचंय तर जरा ऍड्रेस पण सांगून द्या. बँगलोर पुणे हायवे येस. आणि पाषाणच्या इथं यायचंय. मोठे मोठे खूप फर्निचरचे मॉल लागतात. ओके. तर तुम्हाला दिसतातच रस्त्यावर हा. जाताना. फर्निचर मॉलच्याच लाईनीमध्ये रंगला पंजाबच्या बाजूला. चला, आजची गाडी ना एकदम बेस्ट प्राइस असणार आहे. तुम्हाला सर्वांना आवडणारी गाडी मी दाखवणार आहे. ती म्हणजे असणार आहे स्विफ्ट डिझायर. 2020 ची डिझायर सीएनजी आहे. ओके. 62,000 किलोमीटर चालली आहे. सिंगल ओनर आहे. येस सर. एकदम जेन्युइन 62,000 चाललेली आहे. ओके. याची आपण आस्किंग प्राइस ठेवली आहे 6.5 लाख. लोन होऊन जाईल 80% मिनिमम. 100% पण लोन होऊ शकतं, तुमच्या डॉक्युमेंटवर डिपेंड करतं. मुख्य म्हणजे कंपनी फिटेड सीएनजी आहे, त्यामुळे याची डिमांड खूप आहे मार्केटमध्ये सध्या. बरोबर. जे काय इच्छुक असतील त्यांनी आम्हाला प्लीज कॉन्टॅक्ट करावं. पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये इंटेल तर एकदम नीट आणि क्लीन आहे. तुम्हाला 1ही रुपये खर्च करायचा नाही. ऑल महाराष्ट्रामध्ये लोन सुद्धा होऊन जाईल. सर, कम से कम ह्याच्यावर डाऊन पेमेंट किती करावं लागेल अंदाजे? साधारण डाऊन पेमेंट 1 ते 3 लाख रुपये. ओके. 1 ते 1.5 लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचे. टायर कंडिशन तुम्हाला एकदम न्यू ॲज लॅक तुम्हाला टायर भेटून जाणार आहेत. गाडी एकदम कडक लुक मध्ये. दुसरी घेऊ आपण आता ऑटोमॅटिक मध्ये. तुम्हाला जर गाडी पाहिजे असेल ती सुद्धा आपल्याकडे ऑप्शन आहे. MH12 मध्ये तुम्हाला भेटणार आहे टॅगो. सर, कशी त्यासाठी? ही टियागो 2019 ची आहे. सेकंड ओनर. फक्त 27,000 जेन्युइन चाललेली आहे. ओके सर. ऑटोमॅटिक आहे AMT. याची प्राइस जाईल 4.5 लाख रुपये. ओके. नेगोशिएबल, मान सन्मान होईल. हम्म. आणि याला लोन साधारण परत 80 ते 90% होईल. येस सर. आणि साधारण डाऊन पेमेंट 1 ते 1.25 लाखाच्या डाऊन पेमेंट मध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. गाडी घेतल्यानंतर कस्टमरच्या नावावरती किती दिवसात डॉक्युमेंट करतात गाडी? साधारण डॉक्युमेंटेशनला 15 दिवस लागतात, पण आम्ही 45 डेजचा टॅग देतो. ओके. थोडंसं पुढे मागे होऊ शकतो. येस सर. जर हायपोथिकेशन ऑलरेडी असेल गाडीवर तर ओके. त्याला थोडं काढायला आणि आरसी याला वेळ लागतो. येस सर. तर आपण 45 डेज साधारण धरून चालूया. ऑल डॉक्युमेंट क्लिअर तुम्हाला भेटणार आहेत. नक्की तुम्ही व्हिजिट द्यायला पाहिजे. कार अँड बाईक महिंद्रा फर्स्ट चॉईस या शोरूम मध्ये बेस्ट कंडिशन मध्ये एकदम कडक गाड्या तुमच्यासाठी आलेले आहेत मित्रांनो.
महेश सर आपली दुसरी आलेली आहे i20 कशी देत आहे डील मग? ही i20 2014 ची सिंगल ओनर आहे. येस सर. 54,000 किलोमीटर चालली आहे. मॅग्नास 1.2 लिटर. ओके. आता ह्याची किंमत आपल्याला जाईल साधारण 3,60,000 रुपये. नेगोशिएबल आहे. लोन होऊ शकतं 10 वर्ष जुनी असली तरी. आणि साधारण 70 ते 80% लोन होईल. डाऊन पेमेंट साधारण 1 ते 1.5 लाख रुपये द्यावं लागतं. चालेल. प्युअर पेट्रोल मध्ये तुम्हाला ही पण पासिंग आपली पिंपरी चिंचवड मध्ये ग्रे कलर मध्ये भेटणार आहे. आता जर्मन ब्रँड मध्ये जरा येऊ आपण. आता तुमच्यासाठी घेऊन आले मी वेल्सवॅगनची वेंटो MH12 मध्ये. सर कशी माहिती असणार आहे जरा सांगा. ही वॉल्क्सवॅगन वेंटो 1.5 लिटर TDI आहे. डिझेल इंजिन आहे. ओके. 1,03,000 किलोमीटर चालली आहे. ही साधारण तो आपल्याला 5 लाखापर्यंत पडेल. सेकंड ओनर गाडी आहे. क्लीन इंटिरियर्स विदाउट नो ऍक्सिडेंट हिस्ट्री आहे. बॉडी लाईन वगैरे एकदम क्लिअर आहे. काही इश्यू नाही गाडीमध्ये. व्यवस्थित वापरलेली आहे. आणि आम्ही सर्व्हिसिंग वगैरे सगळं करूनच देतो. तुम्ही एकदा घेतल्यानंतर डायरेक्ट 1 वर्षाने डायरेक्ट सर्व्हिसिंग करायची. पुढची आलेली आपली होंडा BRV कशी देत आहे? ही BRV 7 सीटर CVT आहे. ओके. 2016 ची सिंगल ओनर. 77,000 किलोमीटर चालली आहे. याची किंमत असेल साधारण 6.5 लाख रुपये नेगोशिएबल. ओके. लोन होईल गाडीवर. येस सर. 70 ते 80% लोन होईल. साधारण 1.5 ते 2 लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट द्यावं लागेल. वॉरंटी मिळेल 1 वर्षाची. इंजिन आणि गिअर बॉक्सची ट्रान्सफर आम्ही सगळं करू. आपल्या स्क्रीन मध्ये नंबर आहे. ह्या नंबरला कॉल करा. गाड्यांची माहिती समजली नसेल तर आवर्जून रिटर्न कॉल करून विचारू शकता. फोटोज वगैरे मागून घ्या. महेश सर आता आपण भारतीय ब्रँड कडे आलेलो आहे. म्हणजे टाटा नेक्सॉन ह्या साईडला पण लागलेत. टाटामध्ये व्हरायटीज तुम्हाला भरपूर भेटणार आहेत. त्यानंतर ही घेऊ आपण एक MH12 मधली. ही 2022 ची आहे. मॅन्युअल आहे. येस सर. विथ सनरूफ. ओके. ही रनिंग झालाय साधारण 60,000 किलोमीटर. ओके. सिंगल ओनर गाडी. येस सर. ही तुम्हाला जाईल साधारण 7.5 लाख रुपये. ओके. आणि अगेन वॉरंटी तुम्हाला 1 वर्षाची मिळेलच. लोन 80% ते 100% होऊ शकतो. ऑफकोर्स आपल्या कस्टमरच्या डॉक्युमेंटवर डिपेंड डॉक्युमेंट वरती अवलंबून सिव्हिल अवलंबून वरती आहे. डिपेंड आहे. आणि सर, मुख्य गाडीबद्दल म्हणजे सांगा. याचा सनरूफ आहे. आणि ABS EBD ड्युअल एअरबॅग बाकीचे जे नॉर्मल फीचर्स असतात ते सगळे आहे. ओके. इलेक्ट्रॉनिक ओव्हरव्हीएम्स आहे. डॉक्युमेंट क्लिअर असतात. तर ऑरेंज कलर मध्ये पण आहे सर आपल्याकडे. 2018 ची आहे. 34,000 किलोमीटर चालली आहे. सिंगल ओनर. ओके. जेन्युइन तर 34,000 किलोमीटर चालली आहे. याच्यावर पण लोन तुम्हाला होईल 80-90%. ओके. हिची किंमत आहे 7,15,000 रुपये सिंगल ओनर. सिंगल ओनर मध्ये. आणि ही डिझेल व्हरायटी मध्ये. डिझेल व्हर्जन आहे. ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक मध्ये. चालेल. ही टाटा पंच आहे. सध्या मार्केटमध्ये एकदम डिमांड मध्ये. ओके. AMT आहे. Yes. ऑटोमॅटिक मॉडेल 2024 लेटेस्ट Okay. मॉडेल आहे. टॉप एंड मॉडेल. ही तुम्हाला जाईल साधारण 8,14,000 रुपये. आणि किलोमीटर झाले फक्त 17,000 किलोमीटर. कोणी नवीन गाडी घेत आहेत तर ते चांगले पैसे वाचवू शकतात. ओके. फक्त 17,000 चालली आहे. ॲज गुड ॲज न्यू आहे ही गाडी. येस सर. आणि शोरूमला काय किंमत चालू आहे सर याची आता? ह्याची किंमत साधारण 10+ असेल. काय GST देतो? कमी झाल्यानंतर. बरोबर. आणि आपण कितीला देतोय? आपण ही देऊ साधारण 8-8.25 लाखापर्यंत. थोडं नेगोशिएट होईल. ओके. म्हणजे 1.5-2 लाख वाचतात आपले वरचे. 2 ते 2.5 लाख रुपये आरामात वाचते. आज लाईक नवीनच जर शोरूम मध्ये गेला तर तुम्ही काय असं पण ट्रेस ड्राईव्ह देताना किंवा चेकिंग करताना तर अशाच गाड्यांचे रनिंग होतात. हो. तर तुम्ही ही गाडी नक्कीच परचेस करू शकता. एकदम बेस्ट कंडिशन MS14 पासिंग मध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर जीप कॅम्पस ती पण तुम्ही खूप मागणी करता मित्रांनो. ती पण व्हाईट कलर मध्ये. तर चला आज तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. ही 2018 ची डिझेल कंपास लिमिटेड एडिशन आहे. फीचर्स जे कंपासला सगळे असतात सगळेच आहे. ABS EBD ड्युअल एअरबॅग्स, एंड्रॉइड स्क्रीन सगळं. ह्याची ही चालली आहे साधारण 78,000 किलोमीटर. ओके. आणि ह्याची किंमत असणार आहे 8.5 लाख रुपये. ओके. 8.5. नेगोशिएबल. चालेल. 8.5 मध्ये तुम्हाला ही भेटून जाईल. प्राइस कमी असणार आहे. आपल्या चॅनलचा रेफरन्स देऊन या. थोडं बहुत तुमचा मान सन्मान ठेवला जाणार आहे. तर सर नेक्स्ट कोणती देत आहे मग गाडी? तर व्हाईट मध्ये पाहिली. आता अजून एक ग्रे कलर मध्ये पण आपल्याकडे ऑप्शन आहे. ओके सर. ही 2019 ची ऑटोमॅटिक पेट्रोल गाडी आहे. ओके. आणि ह्याची किंमत जाईल साधारण 11,75,000. ती लिमिटेड एडिशन होती जी आपण डिझेल पाहिली. ही लिमिटेड प्लस आहे. याच्यात थोडेसे फीचर जास्त आहेत यापेक्षा. याला अगेन लोन तुम्हाला 90% 100% पण होऊ शकतं. आणि वॉरंटी 1 वर्षाची आम्ही देतोच आहे. बरोबर. आणि एकदम क्लीन गाडी आहे. इंटिरियर्स एकदम क्लीन आहेत. आणि एकदम वेल मेंटेन चांगली यूज केलेली गाडी आहे. 2 गाड्या अवेलेबल आहेत. तुम्हाला इच्छुक असाल दोन्ही कलर अवेलेबल असणार आहेत. आता मग व्हाईट दाखवली तुम्हाला. आता ही ग्रे कलर मध्ये भेटून जाणार आहे. प्रीमियम लोकांच्याकडे येऊ आपण आता सर.
आता घेऊ MG हेक्टर. 2022 ची डिझेल मॅन्युअल आहे. ओके 71,000 किलोमीटर चालली आहे. हम्म. 2022 ची सिंगल ओनर. ओके हिची किंमत जाईल साधारण 16 लाख रुपये. ओके आणि डिझेल आहे त्यामुळे ॲव्हरेज चांगला आहे गाडीला आणि खूप स्पेशियस आहे. चांगली वेल मेंटेन्ड आहे. इंटिरियर एकदम क्लीन आहे. बॉडी लाईन पण तुम्ही जर चेक कराल तर एकदम क्लीन आणि छान बॉडी लाईन आहे. टायर्स साधारण 60-70% टायरची लाईफ आहे अजून. सो इट कुड बी अ गुड बाय. विचार करत असाल मोठी स्पेशियस SUV घेण्याचा तर ही एक चांगला ऑप्शन आहे. बरोबर विथ सनरूफ मध्ये भेटणार आहे. ही असणार आहे सातारा पासिंग मध्ये. MH11 मध्ये तुम्हाला भेटून जाणार. ही सिडानची प्रीमियम व्हेरियंट आहे स्कोडाचं. हम्म. स्लाविया 2023 ची आहे. फक्त 46,000 किलोमीटर चालली आहे. सिंगल ओनर. Okay. अगेन लोन वगैरे सगळं होईल ओके 80-90%. हम्म. प्राइस आपण ठेवली आहे साधारण 14,75,000 रुपये. थोडं नेगोशिएबल आहे प्राइस. वॉरंटी मिळेल गाडीला. Okay. लोन होऊन मिळेल. आपण प्रीमियम सेगमेंट मध्ये बघतात आहेत गाडी. लो प्राइस लो रेंज मध्ये Yes. प्रीमियम सेगमेंट. त्यांनी ही नक्की विचार करा. 2023 ची गाडी आहे आणि मग तुम्हाला पुढे साधारण 15 वर्ष वापरायला पण वापरता मिळणार. पण येते. तुमचे पैसे वाचतात. जर न्यू कार घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला अवघड डबल खर्च नको करायला. इथे तुम्हाला 16,000-17,000 किलोमीटर चाललेली गाडी तुम्हाला इथे भेटणार आहे. तर नक्की तुम्ही हा विचार करू शकता इथे येऊन गाडी घेण्याचा. आणि सर यायचं तर आपल्याला ऍड्रेस पण एकदा सांगावं लागेल मग. हा आमचं शोरूम बँगलोर पुणे हायवेवर आहे. हम्म. आणि पाषाणमध्ये आपल्याला मोठे मोठे मॉल्स दिसतीलच Yes. हायवेवरती. त्याच Okay. फर्निचरच्या लाईनीमध्ये रंगला पंजाब म्हणून हॉटेल आहे त्याच्या अगदी शेजारी. मी भेटेन तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र.